रोजच्या शेड्यूलमधनं टायमिंग थोडा काढला होता आणि आपल्याला कुर्ल्याला थोडं जायचं होतं बघा. मग तयार झालो सकाळ लवकर आणि निघालो कुर्ल्याला. आता मधल्या रस्त्याने गेल्यामुळं रस्ता मोकळाच होता, मग गाडीने बार ओढत गेलो बघा. गेले मग काय सगळं काम उरकून लवकर माघारी आलो. आता आल्यावर टाइम कशाला वायपट घालला होता म्हणून 2-2.5 वाजता निघालो कामावर. आता तिथं काय काम होतं, कारण डम्पिंग थोडा खालचा अक्सल तुटला होता, ती वेल्डिंग मारून ती जोडून द्यायचं होता. आणि जाताना बघितला भाऊ एकदम तांगाट होता, मुळी पाडायला आली होती. आता भाऊला म्हणलं जरा सांभाळून जावं म्हणलं, मग काय ट्रॅक्टर दाबत होता भाऊ. आता निघालो बा, तिथं आलो बस तर कामावर पोचलो. आता ऊन तर चमकायला लागलो होतं, कारण तिथं पालता केला होता डम्पिंग. तेवढं आपल्याला आवडता ट्रॅक्टर बघा, हिंदुस्थानी एकदम ओकेमध्ये. मग काय भाऊ आपला ट्रॅक्टर लई भारी आवडतं बघा. मग काय इकडनं जोडा चालू होती, कारण रानातली कामं असल्यावर काय असतं मग बारका तर एकदम आगावा बागाकडे काय कुठं बी जावा ट्रॅक्टर एकदम ओकेमध्ये वाहणार. मग काय आपलं काम झालं बघा, दुकानात आलं थोडं दुकान बी काम होतं. तेवढ्यात फोन आला की आपलं बुवा साहेब आला, बुवाला घेऊन थोडं काम होतं. मग निघालो बघा कामावर परत. दिवस मावळा गेला पण सकाळ म्हणलं टायमिंग मिळत नाही म्हणून संध्याकाळी टाईम मिळाला होता. मग काय गेट बीट समजा ओकेमध्ये बसवून टाकलं, फक्त ही मोठा गेट टाकला बसवायचा आणि त्याला 4-5 माणसं लागणार होती. मग आता तेवढे माणसं तिथं काम चालू होतं म्हणून म्हणलं बुवाला या पटकन. आणि बुवाच्या वाढत बसलो बघा थोड्या वेळ. आता थांबलो मग बुवा आलं. आता बुवाला जाऊन कुठनं बी जावं वडत आण लागतंय. तर भेटूया पुढच्या मध्ये. लाईक शेअर केला, बाय.